नमस्कार, मी योगिता माळी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी आज बनवली आहे महादेवाची पिंड. उलनपासून बनवली आहे ही महादेवाची पिंड. हे बघा किती सुंदर दिसते. ही तुम्हाला पिंड कशी वाटली तुम्ही नक्की सांगा. ही पिंड बनवण्यासाठी मी आपलं घरगुती सामान घेतलेलं आहे. चला तर बघूया. हे मी श्रीखंडाचे 2 डबे होते प्लॅस्टिकचे आणि फिनेलची बॉटल घेतलेली आहे. हे 2 पुठ्ठे घेतलेले आहेत कापून आणि काळ्या कलरची उलन घेतलेली आहे. आता ह्या पुठ्ठा आपण त्या श्रीखंडाच्या डब्याच्या मापाने गोल राऊंड घेऊन हे पुढी पिंडीचं काढून घेतलेलं आहे मी आकार पूर्ण. अशा दोन प्रकारे कापून घ्यायचं आहे आपल्याला पुठ्ठे एकावर एक जोडून, कारण ते वाकणार नाही खाली. हे बघा अशा पद्धतीने आखून आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचं आहे. हे पूर्ण शेप एकदम व्यवस्थित आला पाहिजे. हा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आपल्याला. हा बघा आता हा माझा कट करून झालेला आहे. अशाच पद्धतीने 2 कट करून घ्यायचे आहेत. दुसऱ्या पुठ्ठ्याचे पण असेच कट करून घेणार आहे. ह्या पण पुठ्ठ्याला असेच कट करून घ्यायचे आपल्याला. हे बघा मी दोन्ही कट करून घेतलेले. आता हे दोन्ही फेविकॉल लावून जॉईंट करेन. हे व्यवस्थित जॉईंट झालं पाहिजे, त्यामुळे ते कडक होईल. हा बघा असा दोन्ही चिपकून घ्यायचे. हे थोडा वेळ सुकवून मग हे करूया आपण. आता आपण वरची साळंका असते ती मी त्यासाठी फिनेलची बॉटल घेतली आहे घरी पडलेली. आता मी ती अर्ध्यातून कट करून कापून घेतलेली आहे. हे बघा ही आता वरती साळंका होईल. हा खाली एक डब्बा सरळ आणि एक उलटा ठेवून मी असं विणणार आहे महादेवाची पिंड. हे बघा अशा पद्धतीने विणत जाणार आहे. तर आता आपण पहिल्या साळंकेपासून सुरुवात करावी लागेल. ही साळंका ह्या वरच्या बाजूने सुरुवात करूया. सुरुवातीला मी आता 5 साकळ्या घेईन. 1 2 3 4 5 आणि त्याचा राऊंड बनवेन आणि त्यामध्ये 5 खांब घालून घेईन. 1 2 3 साकळ्यांनी वर चढवलेलं आहे. आता यामध्ये राहिलेल्या ह्याच्यामध्ये मी त्याला धरून असे एकूण 5 खांब बसतील. आणि आता 2 3 4 आणि हा एक 5. हे 5 खांब बसलेले आहेत. आता आपणाला सगळ्याच्या वरी 2-2 खांब घालत जायचे आहेत मध्ये 2 खांबाच्या मध्ये. आता हा 2-2 खांब घालत घेऊन आपणाला हे वाढवून घ्यायचं आहे. एका 2 खांबाच्या आतमध्ये 2-2 खांब घालते मी. अशा पद्धतीने आपणाला तो साळंकेचा भाग वरचा भाग गोल राऊंडमध्ये त्याचा घ्यायचा आहे. हा बघा आता ह्या खालचा गोल भागापर्यंत मी विणलेला आहे. हा बघा त्याची वरचं झाकून जाईल वाढले. आता खाली घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला आता खांब वाढवायचेही नाहीत आणि कमीही करायचे नाहीत. प्रत्येक ह्याच्यामध्ये 1-1 खांब घ्यायचे. त्यानुसार ते आपणच खाली सरकत जाईल. त्याला वाढवायचं नाही, कमी करायचं नाही. हे आपल्याला मी विठ्ठल बनवताना त्यात सांगितलेलं आहे. ते आपोआप खाली वाटीसारखा भाग होत जाईल. आपण इथे वाढवायचं नाही, कमी करायचं नाही. हे बघा असं आतमध्ये जाईल ते नंतर. आता हे सरळ असंच करत आपल्याला पूर्ण साळंका गोल विणून घ्यायची आहे.
मी हे उलटं करून घेतलं आहे विणण्यासाठी. प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला एक एक खांब घालत पुढे सरकत जायचं आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवले. हे बघा वाटीसारखा भाग झालेला आहे. यामध्ये आता ती बाटली बसेल. हे बघा अशा पद्धतीने ही बाटली आपल्याला सगळीच विणून घ्यायची आहे पूर्ण कडेपर्यंत. इथपर्यंत घ्यायची आपल्याला विणत. तरी तुम्हाला मी थोडं थोडं दाखवेन. इथे काहीही करायचं नाही आपल्याला. जसे खांब आहेत तसेच खांब विणत जायचं आहे. हे बघा अर्ध्यापर्यंत मी करून दाखवलेलं आहे, पण हे खेचून खेचून घ्यायचं आहे आपल्याला साळंकीला. हे बघा आता हे मी संपूर्ण करून टाकेन. हे पूर्ण केलेलं आहे मी. आता खालची साळंका तयार झाली. आता आपल्याला खालचा भाग वाढवून घ्यायचा आहे गोल राऊंडचा. तो त्यामध्ये बाटली पूर्ण बसून जाईल. आता मी इथून हा भाग वाढवून घेणार आहे, कारण तो भाग पसरत जाणार आहे. आता इथून प्रत्येक ह्याच्यामध्ये मी 2-2 खांब घेते. हा भाग पसरत न्यायचा आहे आपल्याला खाली. मी अजून बाटली घातलेली नाही आहे आतमध्ये. हा भाग पूर्ण पसरून घेईन, मगच बाटली घालीन आतमध्ये. हा पूर्ण गोल राऊंडमध्ये पूर्ण बाटली पसरून घेणार आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये मी 2-2 खांब घालत आहे. हा भाग पसरत नेते. पूर्ण साळंकीत एक एक घेतला आहे आणि डायरेक्टली सगळ्यामध्ये 1-2-2-2-2 खांब घेत जाते. ते काय असं पसरवायचं आहे आपल्याला. आता हे पुठ्ठ्यावरचा भाग आहे हा. आता बाटलीचा भाग संपलेला आहे. आता हा आपल्याला पुठ्ठ्याचा भाग विणते मी. सुरुवातीला 2-2 घेतलेत, पुन्हा डायरेक्टली 2-2 नाही घेणार आहे. पुन्हा 2-1-2-1 असं करत जाणार आहे. हे बघा असा हा पुठ्ठ्याचा भाग विणते मी. हा पूर्ण पुठ्ठा गोल राऊंडमध्ये आपल्याला विणून घ्यायचा आहे. आता 2-1-2-1 मध्ये विणत जाईन मी. काळी उलन असल्यामुळे दिसत नसेल कदाचित. प्रत्येक ह्याच्यामध्ये 2-1-2-1 करत करत आपल्याला तो पुठ्ठा गोल राऊंड पूर्ण झाकून घ्यायचा आहे. कुठे 2 कुठे 1 कुठे 2 कुठे 1 असं करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा हा भाग पुठ्ठ्यावरचा कसा आपला पसरत चाललेला आहे. आता यामध्ये मी बाटली घालून टाकेन. आता मी यामध्ये हे बघा आता ही बाटली जी आहे ती आता मध्ये घालून टाकूया आपण. आता ह्याला खेचून पूर्ण बसवायचं आहे. फिटिंगमध्ये बसलं पाहिजे ते, त्यामुळे उलन आतमध्ये जाणार नाही. आता मी ही दाबून दाबून ओढून ओढून बसवते. आता ही परत नाही काढणार बाहेर. आता ही बसून जाईल. आता इथून अशीच मी पूर्ण पुठ्ठ्यावरचा गोल राऊंड भाग विणून घेणार आहे. हे बघा आपली साळंका तयार झालेली आहे तिथली. आता हा आपला पुठ्ठ्यावरचा भाग जो आहे तो चाललेला आहे. आता हा भाग इथून मी विणत जाईल. असा पूर्ण गोल राऊंडमध्ये आला पाहिजे. आता हा पूर्ण गोल राऊंड घेईन मी. अजून एक लाईन लागेल. मी हा पुढचा भाग एकदम नाही वाढवत आहे, थोडं थोडं वाढवत आहे. आता हा बघा हा पूर्ण भाग झालेला आहे आपला. हा पुठ्ठा झाकून जातो आहे आपला पूर्ण. हे बघू शकता आपण. आता हा पुठ्ठा पूर्ण झाकतो आहे आपला. आता एक साखळी घेते.
हे बघा, आता मी पुठ्ठ्याच्या थोडंसं खाली कमी करत घेतलेलं आहे, कारण आपल्याला पुन्हा डब्बा बसवायचा आहे म्हणून आता खाली कमी करत घेतलेलं आहे थोडंसं एक राऊंड. आता ही साखळी घ्यायची आपल्याला. ही साखळी मोजून नाही घ्यायची आहे, कारण आपल्याला पुठ्ठ्याच्या गोल राऊंडमधून करून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवेन मी. आता ही साखळी घेते मी. ही अशा पद्धतीने असं पाठवून गोलमध्ये ह्या साईडला येऊन तिथे जॉईंट करणार आहे. अजून लागेल साखळी थोडी. हे बघा, आता इथे आपल्याला ही साखळी मागून घेऊन जॉईंट करायची आहे. आता ही मी साखळी इथे जॉईंट करेन मुक्का खांब घेऊन. हे बघा, अशा पद्धतीने जॉईंट करून घेतलेली आहे. आता आपल्याला विणताना ती साखळी आतमध्ये घेऊन मी खांब घेऊन जाईन. कमी कमी करत जायचं आहे मला इथे काम. पण आता मी ही साखळी घेतली तर इथून मी आता प्रत्येक साखळी असं मध्ये घेऊन खांब घालणार आहे. इथे आता कमी जास्ती नाही करायचं आहे मला, फक्त आता साखळी आतमध्ये घ्यायची. आता इथे प्रत्येक हे जे खांब घेताना ती साखळी आतमध्ये घेईन मी. अशा पद्धतीने आता मी ही साखळी त्या खांबाच्या आतमध्ये घेईन. साखळीत खांब घालत नाही, खांब घेताना साखळीला आतमध्ये खेचून घेते. असं खांबाला घेताना त्या साखळीच्या ह्याच्यातून घालून आपल्याला ती साखळी आतमध्ये घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी ही साखळी मध्ये घेते. ही बघा, ही पूर्ण साखळी अशी आतमध्ये घेणार आहे. आपल्याला हे कडेपर्यंत घ्यायचं आहे, फक्त पूर्ण साखळीच्या कडेपर्यंत नाही आहे, ह्या पुठ्ठ्याच्या कोपऱ्यापर्यंत घ्यायचं आहे. त्याच्यानंतर परत गोल राऊंडला जायचं आहे आपल्याला. असा खांब घेताना ती साखळी मध्ये घेते मी. आता ही या कडेपर्यंत घेईन. हे बघा, मी ही कडेपर्यंत घेतलेली आहे. आता इथून मी खाली नाही जाणार आहे, मी असा गोल राऊंड घेणार आहे वरतून. आता पूर्ण असा इथवर येईन गोल राऊंड घेऊन. असा गोल इथे नाही जायचं आहे आपणाला सरळ आता गोल राऊंड घ्यायचे. खालची साखळी नंतर राऊंड घेतल्यानंतर खालच्या साखळीला घालायचं आहे. आता इथून थोडं कमी कमी करत जाणार आहे, कारण आपल्याला आता खालच्या बाजूला डब्बा बसवायचा आहे. इथून आता मी कमी कमी करून घेत जाईल थोडं थोडं, कारण तो पुठ्ठ्याच्या खाली आला पाहिजे भाग. अशा पद्धतीने मी आता कमी करत घेऊन जाणार आहे. हा गोल राऊंड घेते. खालची साखळी तशीच आहे खाली, फक्त वरच्या साखळीलाच खांबामध्ये धरलेला आहे मी.
हे बघा कुठे कुठे एक एक खांब स्किप करत आता कमी करत घेऊन जाते, कारण आता पुठ्ठ्याच्या खाली सरकला पाहिजे तो हा गोलमध्ये. असा खाली असं सरकवत जायचं, कमी करत पुठ्ठ्याच्या खाली आला पाहिजे. हे बघा या कोपऱ्यात आले मी ह्या गोल राऊंड घेऊन. आता जी आपण मी खालती साखळी घेतलेली होती, आता तो त्या साखळीतून गोल राऊंड मी कंप्लीट करते पुन्हा खालून. आता इथून आपल्याला खालच्या साखळीचा पण गोल राऊंडमध्ये घ्यायचं आहे खालच्या साखळीला. आता ह्या साखळीमधून घालून खांब घेते मी, म्हणून आता खालचा गोल राऊंड तयार होईल. इथनाला खालचा तो डब्बा बसवण्यासाठी सोपं येईल. ह्या साखळीला खांबा गोल राऊंडमध्ये घेतल्यानंतर हे बघा हे कडपर्यंत करणार आहे, खांब घालून घेते. हे बघा आता ही मी कडपर्यंत घेतलेले त्याचे खांब घालून आता परत गोल राऊंडमध्ये ही वरच्या खास अमेरिकानं आता आपल्याला वरच्या जी वरची सातमध्ये घेतली आता त्याचा काहीच येणार, असा गोल राऊंड घेणार मी. आणि हा कमी करणार, कारण आपल्याला आता खाली डब्बा घालेपर्यंत कमी करून घ्यायचा आहे. आता हा खालीच गोल खालचाच गोल राऊंड करायचा आहे, तो वरचा आता सोडून द्यायचा आहे आपल्याला. आता हा मी इथूनच गोल करत जाणार आहे. हे बघा आला पुठ्ठ्याच्या खालती. असंच आपल्याला कमी करत घेऊन तो डब्बा असा डब्बा बसवायचा आहे आपल्याला. हे बघा असं जसा आकार आहे डब्याचा आपल्याला तसं सरकवत कमी करत जायचं आहे आपल्याला. इथपर्यंत आलेली आहे मी दुसरा राऊंड करून. हे मी इथवर कमी केलेलं आहे. बघा आता डब्बा बसतो ते मी पुन्हा नंतर आतमध्ये सरकवणार. ह्या अशा पद्धतीने आता डब्बा आपला बसतोय. आता इथून पण आपल्याला कडेपर्यंत कमी करत घेऊन जायचं आहे. अशा पद्धतीने कमी करून घ्यायचे आपल्याला इथपर्यंत. हे बघा इथवर आलेली आहे मी. आता हे जवळजवळ आपला डब्बा आतमध्ये जात आलेला आहे, तरी पण आपण थोडंसं कमी करत त्याच्या काठापर्यंत घेऊया. आता ह्याच्या काठापर्यंत आपल्याला ते कमी करत जाऊया. आता हा डब्बा आपण असा घातला तर तो डब्बा उलटा घालायचा आहे. हे बघा कमी कमी करत जायचं आहे आपल्याला. हे असं काठापर्यंत घ्यायचं आहे. हे बघा मी आणलेलं आहे, काठापर्यंत झालेलं आहे आपल्याला. आता आपला दुसरा ह्याच्या पाठी दुसरा डब्बा बसवायचा आहे. मी हे कमी करून काठापर्यंत घेतलेलं आहे. आता हा आपला एक डब्बा बसलेला आहे. हा दुसरा डब्बा आपल्याला असा लावायचा आहे. त्यामुळे हा जो कमी केलेला भाग आहे तोच भाग कंटिन्यू तसाच घ्यायचा आहे आणि पुढे वाढवत जायचं आहे आपल्याला. आता इथून आपल्याला हा भाग वाढवत न्यायचा आहे. थोडा थोडा वाढवत न्यायचा आहे, एकदम नाही न्यायचं आहे, कारण निमुळता आहे डब्बा. आता इथे एकदम नाही वाढवायचं आपल्याला. हा थोडं थोडं करून वाढवायचं आहे आपल्याला.
2-3 खांबानंतर कुठेतरी 2 खांब घ्यायचे, पुन्हा 2-3 खांबानंतर कुठेतरी 2 खांब घेऊन असं थोडं थोडं वाढवायचं. एकदम वाढवल्यानंतर पूर्ण पसरून जाईल ते, म्हणून मी कमी कमी वाढत घेणार आहे. आता पूर्ण डब्बा एकदम बसणार नाही, बसवून आपल्याला विणता येणार नाही तो दुसरा डब्बा. पूर्ण त्याच्या काठापर्यंत विणून कमी करून घेऊन थोडंसं त्याचे काठ आतमध्ये जाईपर्यंत विणल्यानंतरच आपल्याला तो डब्बा घालता येईल. हे बघा इथवर विणलेला आहे मी, अर्ध्यापर्यंत विणलेला आहे. असा फाकून हा बघा असा डब्बा बसतो, पण हा बसणार नाही आहे. पूर्ण विणल्याशिवाय तो डब्बा बसणार नाही. तर मी आता ही पूर्ण डब्याचं पूर्ण विणून घेईन त्याच्या काठाच्या वरतीपर्यंत. हे बघा मी आता ही इथवर विणलेलं आहे. डब्याचा पूर्ण आकार तयार झालेला आहे, पण आता मी हे कमी करणार तेव्हाच तो डब्बा आतमध्ये बसेल, नाहीतर असा बसवायला गेला तर तो खाली पडून जाईल. आता ह्या कमी कमी करून घेईन मी वरचा भाग आणि खेचून हा डब्बा आतमध्ये बसवणार आहे, कारण ते एकदम साफ दिसलं पाहिजे. असा अजून कमी करून घेईन तो डब्याच्या वरचा भाग आणि पूर्ण तो बंद करून टाकेन. आपण असाच डब्बा घातला तर तो पडून जाईल, म्हणून वरचा भाग जरा कमी करून घ्यावा लागेल, कारण तो डब्याचे काठ अडकतील त्या भागामध्ये. तसं मी कमी करून घेतलेलं आहे थोडं थोडं. हे बघा ही अशी वरती घेतलेली आहे मी उलन भाग. हे बघा असा फिटिंगमध्ये बसला पाहिजे डब्बा. हे बघा आता हा मी डब्याचा पूर्ण खालचा भाग जो आहे तो बंद करून घेईन, कमी करत. आता इथून आपल्याला हा डब्याचा भाग कमी करत जायचा आहे. हा पूर्ण बंद करायचा आहे. हा बघा मी पूर्ण भाग बंद केलेला आहे विणून. आता इथे आपल्याला आता हा बंद केला. आता आपण उलन कट करून घेऊया. आता हा आपले डब्बे आतमध्ये घालून झालेले, आपला महादेवाच्या पिंडीचा खालचा भाग झालेला आहे. हे बघा एवढा भाग झालेला आहे आपला. आता जो हा पुढचा भाग राहिलेला आहे त्याला फक्त आपण एकदम सोप्या पद्धतीने खालून एक पट्टी आणि वरून एक पट्टी करून घ्यायची आहे. आता हा आपला हा इथून एक पट्टी घ्यायची आणि इथून एक पट्टी घ्यायची बस, आणि नंतर ती पट्टी जॉईंट करायची. आता मी ही खालची पट्टी घेणार आहे.
आता खांबा घालून घेऊन अशी आपण उलनची पट्टी कशी बनवतो त्या पद्धतीने ही पट्टी बनवायची आपल्याला खालची। मी आता इथं उलन बांधून आता खांबामध्ये खांब घेत जाईल। अगोदर मी खालची पट्टी घेते। हे बघा, मी खालची पट्टी घेते। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही पट्टी पुढे सरकवून घ्यायची आहे पूर्ण। ही तयार झालेली आहे माझी पट्टी व खालची। आता मी ही वरची पण पट्टी अशाच पद्धतीने घेणार आहे। हे बघा, आता दोन्ही पट्ट्या तयार झालेल्या आहेत, खालची आणि वरची। आता मी ह्याला मुक्या खांबाने जॉईंट करणार आहे। आता एका कोपऱ्यातून मुके खांब घेऊन गोल राऊंडमध्ये मुके खांब घालून घेऊन दोन्ही पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे आपल्याला। किंवा तुम्ही सुई धाग्याने शिवू पण शकता। आता हे मुके खांब दोन्ही पट्टी जॉईंट करायचे मुके खांब घेऊन। हे जॉईंट केलेलं आहे। आता हे पूर्ण जॉईंट करून झालेलं आहे आपलं। महादेवाच्या पिंडीचा पूर्ण आकार तयार केलेला आहे मी आता तो वरचा जो भाग आहे तिथे आपल्याला मुक्या खांबानी अशी त्याची गोट मारून घ्यायची आहे। त्याच्या कडेनं ह्या कडेपासून असं कडेनी मारून घ्यायचं आहे आपल्याला। सुरुवातीला मुके खांब घ्यायचे आणि त्याच्यावर आपले खांब घालायचे। हे बघा, मी घालून घेतलेले आहे। अशा पद्धतीने खांब घेतलेले आहे, गोल राऊंड करून घेतलेला आहे, त्याचा आकार वरती वेगळा। आता वरती गोट मारून घेतलेले। आता हे बेलाचं पान, त्यात सुई मी अगोदरच घालून घेतलेली आहे बेलाच्या पानात शिवण्यासाठी। हे बेलाचे पान कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे माझ्या चॅनेलवर। बेलाचे पान कसे विणायचे ते आहे व्हिडिओ। आणि त्याच्यावर लावण्यासाठी हे गुलाबाचे फूल, हे पण फूल कसं बनवायचं ह्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, हवं तर तुम्ही बघू शकता। आता हे बेलाचं पान आणि हे फूल मी शिवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने। हे बघा, आता याला तीन विभूतीचे पट्टे म्हणून मी पांढऱ्या कलरच्या उलनचे 3 तुकडे घेऊन त्याला फेविकॉलने चिपकवणार आहे ते व्यवस्थित। हे बघा, असं फेविकॉल लावून हे मी चिपकवले। अशा पद्धतीने हे चिपकलेले आहेत। आता असंच मी आता सगळीकडे पट्टे लावून घेईन। हे बघा, मी पिंडीच्या बाजूबाजूने बी विभूतीच्या पट्ट्यासारखं मी उलन चिपकवून घेतलेली आहे अशा पद्धतीने। हा बघा, माझा महादेवाची पिंड तयार झालेली आहे। मी अगदी सोप्या पद्धतीने विणायला सांगितलं आहे तुम्हाला। माझी पिंड कशी वाटली ही तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।